काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन. पाटील यांचे दुःखद निधन झालं आहे। आज गुरुवारी पहाटे वयाच्या 71व्या वर्षी पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। आमदार पी.एन. पाटील हे गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू शिलेदार होते। स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख पाहिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळली। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी पी.एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती। मात्र वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता। त्यामुळे काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली। शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी एन.पी. पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता। मतदानाच्या आधीच त्यांना थकवा जाणवत होता, त्यामुळे काही दिवस ते घरात थांबून होते। त्यातच पाटील यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला। गेल्या शनिवारी रात्री डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली होती। रविवारी सकाळी पाटील हे बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले।